एकजूट दाखवली. जागा होणं कशाला म्हणतात, संघटित होणं कशाला म्हणतात, संघर्ष करणं कशाला म्हणतात, हे या जगात कोण शिकवलं आणि ते महाराष्ट्रात 57-58 मोर्चे काढून जागतिक कीर्तिमान स्थापन करा. इतके लोक एकत्र येतात, शांततेच्या मार्गाने येतात आणि शांततेच्या मार्गाने जातात. जगात हे झालं. तुम्ही म्हणता काय बॉम्बला मारायला बसला इथं ना, आम्हाला काय बोलवतो. हे तुमच्या हातात आहे धनगर भावांनो, माया मावल्यांनो, तुमच्या हातात आहे. बाबा माझं मी आत्ताही सांगतो, मी गेले खडूस आहे, मोडण पण वाकणार नाही आणि जिथं वाकायचं तिथं वागतो. मी 1% बी माझी चूक नाही, एवढीशी चूक नाही. तरी त्या दिवशी म्हणलं बाबा तुमच्या पाया पडतो माफी मागतो. आजही म्हणतो पाया पडतो माफी मागतो. मला वैयक्तिक असतं तर खेटर आणले असते, पण समाजाचा विषय म्हणून पाया पडतो माफी मागतो. चूक नसताना मागतो. माझी चूक सिद्ध करा, खेटर मारा 4 चौकात. काय सिद्ध मग राजेश टोपेनं बसवले काही नका हवे. राजेश टोपेचा माझा संबंधच नाही. माहिती त्याची कधी भेट नाही, फोनवर बोलणं नाही कधी जिंदगीत. तुमचं माहिती 3दा उपोषणात बोलणं झालं. भाऊसाहेब खरंच बोलणं नाही. बरं याच्या पलीकडे जे म्हणतात ना ते सत्तेतले लोक आहेत म्हणणार आहे. हा बाबा फडणवीस साहेब सगळ्यात डेंजर माणूस आहे. त्यानं या देशात म्हणजे हल्ली त्यानं झोपवले, चौकशा नसलेले मागे लावून ना जलात टाकले. आणि मग दीपक वाडेकर, राजेश टोपे सुपारी घेऊन, पवार साहेब सुपारी घेऊन, जरांगे पाटील सुपारी घेऊन जर नाटक करत असेल काही तर करा चौकशा आणि टाका जलात. बरं आता लाज वाटली पाहिजे. आता मी म्हणणाऱ्यांना मी 2014ला पुन्हा म्हणतील जोरात बोलवायला मी ताकद आली आता बोलायचं. 2014ला पोलीसची नोकरी सोडली. त्या जरांगे पाटलांना 2-4 कोटी दिले मला नोकरी सोडायला. मी चांगलं सुरक्षित जीवन माझं धोक्यात घातलं. उद्योग व्यवसाय सोडले, समाजाच्या नादी लागलो. त्या राजेश टोपेनं 2-4 कोटी दिले मला. माझ्या इतके आंदोलन जालना जिल्ह्यात कोण, हे जालना जिल्ह्यातले सगळे लोक सांगा इमानदारी कोण केले गाव. आणि म्हणजे गर्व नाहीये, हे स्वाभिमानाने सांगतो की महाराष्ट्रात माझ्या इतका टाइम आत्ताच्या तारखेत कोणीच देत नसेल. एक दिवस घर राहत नाही दादा. माझं उद्योग व्यवसाय लेकरं बाळ सगळे सोडून फिरतो मी रात्रंदिवस. कोणीच नाही फिरत इतकं. मग एवढे आंदोलन केले त्यावेळेस तर जरांगे पाटील हे नाव घेणं माहित नव्हतं लोकांना. तेव्हापासून 2014 पासून आंदोलन चालू आहे. हेच राजेश टोपे मंत्री असताना त्यांची गाडी चौकात माझा हात गळ्यात होता असा, आणि मेंढर घेऊन गाडी आलो. म्हणलं साहेब आमच्या आरक्षणाचं काय. कलेक्टर ऑफिस फोडायचं सगळ्यात मोठं देशात नसून घटना घडली, एवढं आंदोलन झालं. कोण सुपारी देईल द्या आम्हाला. बरं पंढरपूरला विचारू आपण उपोषणाला बसलो, कावानी म्हणले कोणी सुपारी घेतली. नंदभाऊ जालन्यातलं आंदोलन मोठं झालं आणि धनगर समाज एक झाला आणि आता ताकदीने एकत्र आला. तेव्हा म्हणते सुपारी